वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. इयत्ता 9वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील नात्याची घट्ट वीण या पाठावर सराव पाठ योजना कशी काढायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव लिहून घ्यायचे, म्हणजे स्वतःचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर शाळेचे नाव, वर्ग 9वी, विषय मराठी. घटकामध्ये लिहिला आपण गद्य, कारण की आपण पाठावर पाठयोजना काढत आहोत. कवितेवर पाठयोजना काढते वेळी घटकामध्ये पद्य लिहायचं. उपघटकामध्ये त्या पाठाचे नाव, म्हणजेच नाव इथे आहे नात्याची घट्ट वीण, हे झाले आपले उपघटक. वेळ आहे सराव पाठ टाचण्यासाठी 35 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायचे. त्यानंतर येणार मूल्य. मूल्यामध्ये येणार चिकित्सक वृत्ती. त्यानंतर अपेक्षित पूर्वज्ञान. अपेक्षित पूर्वज्ञानामध्ये काय येणार? विद्यार्थ्यांना नात्याची घट्ट वीण या पाठाविषयी थोडक्यात माहिती आहे. इथे असे का बरं पूर्वज्ञानमध्ये लिहिले असेल? कारण की याआधी घेतलेल्या आपण 2 पाठयोजनेमध्ये नात्याची घट्ट वीण यामधील जवळपास 5 उतार्यावर पाठयोजना घेतलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर इथे प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये इथे घेतलेले आहे शिक्षक पाठाची प्रस्तावना कथन पद्धतीने करतात. इथे तुम्ही प्रश्नोत्तर पद्धतीचा सुद्धा उपयोग करू शकता. इथे कथन पद्धतीचा उपयोग केला आहे. बघा इथे कशा प्रकार प्रस्तावना केलेली आहे. माणूस जन्मताच नात्यांशी जोडलेला असतो. जीवनात भेटणारी नाती त्याच्या जीवनाला अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवतात. नाती ही रेशमाच्या धाग्यासारखी नाजूक असली तरी ती खूप मजबूत असतात. आठवणीमुळे ती मनात कायमची जपली जातात. आई मुलाला कधी प्रेमाने तर कधी कठोरपणाने घडवते. ती आपल्याला जगाशी ओळख करून देते. वडील जीवनाच्या संघर्षात आधार देतात. खूप महत्त्वाचे म्हणजे नाते मजबूत ठेवण्यासाठी संवाद अत्यावश्यक असतो. अशा प्रकारची प्रस्तावना इथे शिक्षकांनी केलेली आहे. त्यानंतर हेतुकथन. हेतुकथनामध्ये काय लिहायचे आहे? तर आज आपण अशाच विविध नात्यांचे स्वरूप आणि त्यातील घट्ट वीण नेमकी कशी असते हे सांगणारा लेखिका मीरा शिंदे यांचा नात्याची घट्ट वीण या पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहे. त्यानंतर येणार अध्ययन अध्यापन. अध्ययन अध्यापनामध्ये येणार पाठ्यवस्तू, शिकविण्याचे मुद्दे, उद्दिष्टे व स्पष्टीकरण, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, शैक्षणिक साहित्य आणि फलक लेखन. बघा पाठ्यवस्तूमध्ये अगदी सुरुवातीला इथे घेतलेला आहे एक उतारा. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून पासून तर काय करू शकतात पर्यंतचा उतारा घेतलेला आहे. त्याचे स्पष्टीकरण असे आहे की मायेच्या कुशीत वाढलेले मूल कधी मोठं होतं आणि पंख पसरून दूर उडतं कळतही नाही. पण त्याची झेप 7 समुद्रापलीकडे गेली की आई वडिलांच्या मनात तुटण्याची वेदना दाटून येते. चेहऱ्यावर आनंदाचा मुखवटा असला तरीही अंतरीचे दुःख मुलांना कधी कळत नाही. तरीही आशीर्वादाचा हात उंचावून त्याच्या पाठीशी उभं राहणं एवढंच आईवडिलांच्या हातात असतं. शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये येणार आई वडिलांची भावनिक वेदना आणि त्यांचा त्याग. उद्दिष्ट व स्पष्टीकरणमध्ये येणार ज्ञान, आकलन आणि उपयोजन. ज्ञानमध्ये येणार विद्यार्थी पालकाच्या भावना व त्यागाविषयी जाणतो. आकलनामध्ये येणार विद्यार्थी पालकांच्या भावना व त्या समजून घेतो. उपयोजनामध्ये येणार विद्यार्थी पालकांच्या भावना व त्यांचा त्याग याविषयी सांगतो. शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक उतार्याचे वाचन करून घेतात व स्पष्टीकरण सांगून कठीण शब्दांचे अर्थ फलकावर लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी वाचन करतात व समजून घेऊन वहीत नोंदी करतात. शैक्षणिक साहित्यामध्ये येणार खडू, फलक आणि डस्टर. आणि फलक कार्यामध्ये येणार कठीण शब्दांचे अर्थ. माया म्हणजे प्रेम किंवा जिव्हाळा. वात्सल्य म्हणजे आई वडिलांचे अपार प्रेम. झेप म्हणजे उंच भरारी. उलाघाल म्हणजे अस्वस्थता. आशीर्वाद म्हणजे शुभेच्छा. त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये त्यापुढील उतारा घेतलेला आहे. आईच्या डोळ्यातून झरणाऱ्यापासून तर नात्यातून निखळून जातात पर्यंतचा उतारा घेतलेला आहे.
त्याचे स्पष्टीकरण असे आहे. आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा सर्वांना ठाऊक असते, पण बाप नावाच्या पुरुषाच्या जबाबदारीच्या मुखवट्यामागेही अश्रू दडलेले असतात. ते फक्त दिसत नाही. एवढंच. नवीन नाती जुळणं हे दोन्ही बाजूंनी सुरू होणारी प्रक्रिया आहे. ती दोघांनीही जपली तरच नात्यांची विण घट्ट राहते, नाहीतर दुवे तुटत जातात. शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये येणार वडिलांच्या दडपलेल्या भावनांचा आणि नात्यातील परस्पर प्रयत्नांचे महत्त्व. उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये येणार ज्ञान. विद्यार्थी वडिलांच्या भावनांविषयी जाणतो. आकलनामध्ये येणार विद्यार्थी वडिलांच्या भावनांविषयी समजून घेतो. आणि उपयोजनामध्ये येणार विद्यार्थी वडिलांच्या भावनांविषयी सांगतो. शिक्षक कृतीमध्ये ना शिक्षक उतार्याचे वाचन करून घेतात व स्पष्टीकरण सांगून कठीण शब्दांचे अर्थ फलकावर लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये ना विद्यार्थी वाचन करतात व समजून घेऊन वहीत नोंदी करतात. आणि फलक लेखनामध्ये ना झरणारे म्हणजे वाहणारे, दडलेले म्हणजे लपलेले, दुवे म्हणजे जोडणारे धागे किंवा संबंध, निखडून म्हणजे तुटून वेगळे होणे. त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये तिसरा उतारा घेतलेला आहे. मैत्री हे एक असंच नातं आहे पासून तर ते शिकवून जातोपर्यंत. याचे स्पष्टीकरण असे आहे की मैत्री ही अतिशय सूक्ष्म आणि जपण्यासारखं नातं आहे, जे परस्पर समत आणि एकसंध स्वप्नांवर टिकतं. जीवनात मित्र, हितचिंतक आणि गुरु यांसारखी नाती आवश्यक असतात. गुरु मार्गदर्शन करून कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देतो. शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये येणार मैत्रीचे महत्त्व आणि गुरु शिष्य नात्यांची मूल्य. उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये येणार ज्ञानमध्ये येणार विद्यार्थी नात्यांचे महत्त्व व मूल्यांविषयी जाणतो. आकलनामध्ये येणार विद्यार्थी नात्यांचे महत्त्व व मूल्यांविषयी समजून घेतो. पुढे शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक उतार्याचे वाचन करून घेतात व स्पष्टीकरण सांगून कठीण शब्दांचे अर्थ फलकावर लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी वाचन करतात व समजून घेऊन वहीत नोंदी करतात. आणि फलक लेखनामध्ये येणार कठीण शब्द तरल म्हणजे नाजूक, अभिनव म्हणजे नवीन, सूक्ष्म म्हणजे अत्यंत बारीक, मार्गदर्शक म्हणजे योग्य दिशा दाखवणारा. पुढे पाठ्यवस्तूमध्ये मुलं मोठी होऊन पुढे जातात तेव्हा आई वडिलांना वेगळेपणाची वेदना होते, तरी ते निस्वार्थ प्रेमाने आणि आशीर्वादाने त्याच्या पाठीशी उभे राहतात. वडील भावनिक असतात, पण जबाबदारीमुळे ते दुःख लपवतात. नाती ही समजुतीवर टिकतात. मैत्री जपावी लागते, ती परस्पर समजुतीवर टिकते. आणि गुरु हे जीवनाला दिशा देण्याचे काम करतात. आणि शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये ना आशयाची पुनरावृत्ती. उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये येणार उपयोजन विद्यार्थी आशयाची पुनरावृत्ती करून सांगतो. शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक आशयाची पुनरावृत्ती करून सांगतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. त्यानंतर येणार मूल्यमापन. मूल्यमापनामध्ये शिकवलेल्या भागावर लहान प्रश्न साध्या सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना विचारायचे असते. तर इथे बघा 5 प्रश्न विचारलेले आहे शिक्षकांनी. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, मुलं मोठी होऊन दूर गेल्यावर आई वडिलांना कोणती वेदना होते? दुसरा प्रश्न आहे, वडिलांच्या जबाबदारीच्या मुखवट्यामागे काय दडलेलं असतं? तिसरा प्रश्न आहे, नवीन नाती जुळविण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते? चौथा प्रश्न आहे, मैत्रीचं नातं अनादी अनंताचं कधी होतं? आणि 5वा आणि शेवटचा प्रश्न आहे मूल्यमापनामध्ये, जीवनात गुरुचं स्थान का महत्त्वाचं मानलं जातं? आणि गृहपाठासाठी प्रश्न दिलेला आहे, भारतीय परंपरेत गुरुदक्षिणेचं महत्त्व काय आहे? त्यानंतर सराव पाठाचा अगदी शेवटचा मुद्दा म्हणजे फलक लेखन. फलक लेखनामध्ये लिहायचे असते विषय, घटक, उपघटक, इयत्ता आणि दिनांक. आणि शिक्षकांनी पाठ शिकवताना जे काही फलकावर लिहिलं ते सर्व आपल्याला फलक लेखनामध्ये लिहायचं असते. जसे की
लेखिकेचे नाव, कठीण शब्दांचे अर्थ आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गृहपाठासाठी दिलेला प्रश्न फलकावर लिहायचा असतो.